मराठा हे जर नाव घेतलं ना, त्याच्यानंतर आतुरतेने आणि आपुलकीने एक नाव पुढे लागलं जातं. ते म्हणजे विनोदजी स्वामी यांचं, जे मात्र निश्चित स्वरूपाने या स्पर्धेच्या माध्यमातून जुडले गेलेत आणि शेडगेवाडी टीममधून आपण त्यांना इन ॲक्शन देखील पाहणार आहोत. तर एक चांगला सामना आपल्या समोर येतोय. एकीकडे छत्रपती 11 अर्थात कोळेकरवाडी आणि दुसरीकडे मात्र असणारे जिद्दी मराठा अर्थातच शेडगेवाडीचा संघ. प्लीज चला, चला, चला लवकर, लवकर, लवकर. शेडगेवाडी जर का तुम्हाला पाहायचं असेल तर शेडगेवाडी संघामध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळेल. काय घडेल, काय बिघडेल, येणारा वेळ निश्चित स्वरूपाने सर्व काही सांगेल. परंतु क्रिकेटचा हा रोमहर्षक प्रवास जर का अनुभवायचा असेल तर आत्ताच YouTubeवरती जावा. सातारा स्पोर्ट्स लाईव्हचं चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या पार्टनर असोसिएशन अंतर्गत होणाऱ्या भरपूर साऱ्या क्रीडा स्पर्धांचा आनंद आपल्या टेलिव्हिजनवरती, आपल्या मोबाईल स्क्रीनवरती, आपल्या लॅपटॉपवरती आणि घर बसल्या आपल्या कुटुंबाला या संपूर्ण स्पर्धेचा आनंद द्या. सातारा स्पोर्ट्स. मित्रांनो, अर्जुनजी कदम आणि करणजी कदम या दोन्ही बंधूंच्या माध्यमातून स्पोर्ट्स जगतामध्ये, क्रीडा जगतामध्ये एक विश्वसनीय नाव बनू पाहत आहे आपल्या कर्तृत्वावरती. आणि खऱ्या अर्थानं सांगायचं म्हणलं तर आज क्रिकेट जगतामध्ये एखादं स्पोर्ट्स इक्विपमेंट घ्यायला जातो, ट्रॅक टी शर्ट्स घ्यायला जातो, बॅट्स घ्यायला जातो, स्पोर्ट्स गिअर आपण जेव्हा घ्यायला जातो, त्यावेळेला सर्वाधिक महत्त्वाचा प्रश्न आपल्या डोळ्याच्या समोर असतो एक मध्यमवर्गीय युवा म्हणून, की मला ही गोष्ट परवडेल का? आणि मला ज्या दरामध्ये ती गोष्ट हवी आहे, ती गोष्ट तेवढी चांगल्या दर्जाची असेल का? या सर्वांची उत्तरं आपल्याला सातारा स्पोर्ट्स शॉपीमध्ये आवर्जून पाहायला मिळते. एक तरुण जो सातत्याने दुसऱ्या तरुणांसाठी खेळा जगतामध्ये नाव कमवण्यासाठी आत्मविश्वासाने पाठराखण करतो. आता अर्जुनजी कदम यांच्या स्पोर्ट्स शॉपीला आवर्जून भेट द्या आणि आपल्या येणाऱ्या क्रिकेट करिअरला आणि त्याचबरोबर क्रीडा करिअरला सुरक्षित करा. असोसिएशन अंतर्गत एक वाडी एक संघ या फॉर्मॅटमध्ये ही चालणारी क्रिकेटची स्पर्धा. आणि आज या स्पर्धेचं अर्थ सातारा स्पोर्ट्स चषकाचं आयोजन ज्यांच्या माध्यमातून केलं गेलं अर्थातच श्री गणेश 11 मांगडेवाडी यांच्या माध्यमातून आयोजित केली गेलेली यावर्षीच्या हंगामातली पहिली वहिली क्रिकेटची स्पर्धा. पहिली वहिली क्रिकेटची स्पर्धा. मित्रांनो, हिची रोमांचकता, हिची मजा ना ही काहीशी वेगळीच असते. कालपर्यंत चर्चा होत्या प्रत्येक नाक्यानाक्यावरती, प्रत्येक गल्लीबोळामध्ये, की हा खेळाडू कुणाच्या टीममध्ये असेल. आणि या सर्व प्रश्नांची उत्तरं आज मात्र आपल्याला पाहायला मिळाले. मित्रांनो, काल संध्याकाळी एक खेळाडू असे पण होते जे मी तुमच्यातच खेळणार हे सांगून आले होते, परंतु आज मात्र दुसऱ्या संघामध्ये खेळत आहेत. असे देखील चित्र आपल्याला पाहायला मिळतील. परंतु क्रिकेट 2 महिन्याचा आहे, क्रिकेट 3 महिन्याचा आहे. 15 ते 16 क्रिकेटच्या स्पर्धा आपण एन्जॉय करतो, परंतु आपलं मैत्रीपूर्व नातं हे आयुष्यभराचं असतं. त्यामुळे कृपया करून आपल्या सुखदुःखामध्ये, आपल्या पाठीमागे आपल्या घराचा जे विचार करतात अशा मित्रांना या क्रिकेटमुळे दुखावू नका. कारण की क्रिकेट आज येतो उद्या जातो. शनिवार रविवार पुरता मर्यादित असतो. परंतु हे नातं आयुष्यभरासाठी अमूल्य असतं. सामन्याला करायचे लवकरात लवकर सुरुवात. एकीकडे आपण पाहतो शेडगेवाडी संघ अर्थातच जिद्दी मराठा संघ आणि दुसरीकडे मात्र आपण पाहणार आहोत मित्रांनो छत्रपती 11 अर्थातच कोळीकरवाडी संघ. तर नक्कीच आमच्या बॉक्समध्ये माझ्या कॉमेंट्री बॉक्सच्या अगदी उजव्या हाताला येणारं पुढचं भविष्य शेडगेवाडी संघाचं अर्थातच रुद्र कदम बसलेला आहे. एक निरागस चेहरा, एक शांत चेहरा, परंतु त्याच्या पप्पांचं असं म्हणणं आहे की या चेहऱ्यावरती तुम्ही जाऊ नका, हे कार्टल लय वंगाळ आहे. तर बघूयात रुद्र आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आलाय, त्याचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत करूया. त्याचबरोबर आपण पाहतोय की एक विनंती असेल, छत्रपती 11 संघ आपला 12th मॅन आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आलेला नाहीत. नियम भरपूर काय सांगून जातात आणि नियमांचं कठोर जाळं तुमच्या अवतीभोवती फिरतंय. तुमची एक चूक आणि त्याच्यावरती मात्र लगेचच नियमांचा भडीमार आणि त्याला मात्र तुम्हाला सामोरं जावंच लागेल, ही दक्षता तुम्ही बाळगायची. छत्रपती 11 संघ आपला 12th मॅन नाहीये. खेळाडूंची नावं आमच्यापर्यंत पोहोचत नाहीयेत.
सामन्याला मात्र सुरुवात होते. दोन्ही टीम मात्र सज्ज आहेत आपल्या प्रॉपर ड्रेस कोडमध्ये. खूप बरं वाटतं. पाटण तालुक्याच्या स्पर्धा जेव्हा करायला येतो ना, तेव्हा एक अभिमानाने सांगता येतं की या खेळाडूंकडे डिसिप्लिन शिस्त खूप चांगली आहे. नियमांचं कठोर पालन करणं ही सर्वाधिक अमूल्य ओळख आणि सर्वाधिक प्रामुख्याची ओळख जी काय असेल ती म्हणजे शिस्त. आणि दोन्ही टीम्स मात्र सज्ज झाल्यात. पहिला चेंडू राईट अप ओव्हर द विकेट. ओव्हरपिच चेंडू होता. लॉफ जरूर केलाय. चेंडूला खोदून काढलाय. लॉंग ऑफचं क्षेत्र खुलं आहे. चेंडू 1, 2, 3 बाउन्स सीमारेषा पलीकडे येतोय 4 धावांसाठी. दणदणीत चौकार. क्या बात आहे. उमेश यांना आपण पाहतोय स्ट्रायकर हँड वरती. 45 नंबरची जर्सी त्यांनी परिधान केली. रोहित शर्मा याची ही जर्सी आहे. आणि ज्या प्रकारे रोहित शर्मा सुरुवात करतो ना, आघाडीला आल्याच टोले जंग फटके, त्याच प्रकारच्या फटकेने सुरुवात मात्र केली आहे या फलंदाज उमेशने. पहिल्या चेंडूवरती आलाय चौकार. आत्मविश्वासाने भरलेला फटका. गोलंदाजच्या वर्कवरती आपण पाहतोय प्रथमेश. एक नवोदित चेहरा आहे. एक यंग टॅलेंटेड गोलंदाज पुन्हा एकदा. अकुटपीची लाईन होती. यावेळेस मात्र धीम्या गतीने टाकला होता चेंडू. पूर्णपणे वेट आणि वॉचचं क्रिकेट पाहायला मिळालंय. उमेश सारख्या अष्टपैलू खेळाडूच्या विरोधात अशा प्रकारे गोलंदाजी करून चालणार नाहीये. एक नवोदित चेहरा आहे प्रथमेश. एक अतिशय अल्पशा वयाचा हा खेळाडू आहे. परंतु विनोद स्वामी यांची हीच तर ओळख आहे मित्रांनो. यंग टॅलेंटला आम्ही प्रोत्साहन देतो. तुमच्याकडे क्रिकेटिंग पोटेन्शियल आहे तर या तुमचं स्वागत आहे. आणि तुम्हाला पाठराखण केल्याशिवाय मी शांत राहणार नाहीये. अशा कित्येक तारी स्पर्धा. परंतु चेंडू हवेमध्ये. संधी संधी संधी. आणि हा चेंडू हातामधून निसटलाय मित्रांनो. पण आत्ताच्या धावा 2 असतील राईट. पळून या 2 धावा काढल्यात. तर या 2 धावा आहेत. यस थँक्यू. संधी निर्माण झाली होती. क्षेत्ररक्षक तिथे कॅच सोडतायत निलेश. मात्र ही चूक थोडीशी अंगलट येऊ शकते. प्रथमेशचं कौतुक करावं लागेल. काय कमबॅक दाखवलाय. वाखणण्याजोगी कमबॅक. धीम्या गतीने यावेळेस मात्र आपण पाहतो फिंगर्स रोल केले होते. नीटचा चेंडू संपर्कामध्ये येत नाहीये. एक पेक्षा जास्त काही आपल्याला पाहायला मिळत नाही. प्रथमेशचं कौतुक करावं लागेल. मित्रांनो तुमच्या संघामध्ये पॉवर प्लेचं षटक हाताळणारा गोलंदाज याला सातत्याने तुम्ही प्रोत्साहन देत राहा. कारण की प्रत्येकाच्या हॅलो 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 चर्चा ही चाललेली की तुमच्या संघाचा जो प्रामुख्य गोलंदाज असतो, जो पॉवर प्लेचं षटक हाताळतो ना, त्याला सातत्याने प्रोत्साहन देत राहा. कारण की खूप कमी असे गोलंदाज असतात जे या षटकामध्ये गोलंदाजी करतात. 2 खेळाडू अवघे 30 यार्ड सर्कलच्या बाहेर असतात. आणि अशा जिम्मेदारीच्या पोझिशनमध्ये, जिम्मेदारीच्या ठिकाणी जेव्हा तुमचा पहिला गोलंदाज गोलंदाजी करतो ना, त्याला वाघाचं काळीज लागतं, धाडस लागतं. आणि अशा धाडसी गोलंदाजांना प्रोत्साहन करत राहा, ज्यामुळे ते अधिक चांगली गोलंदाजी करतील. आणि कदाचित हेच दाखवले प्रथमेशने. ज्या प्रकारे त्याला प्रोत्साहन केलं जातंय, ज्या प्रकारे त्याला चेअर अप केलं जातंय, ज्या प्रकारे त्याच्या पाठीशी संघाचे संघनायक आत्मविश्वासाने उभे आहेत, ज्यामुळेच की काय आपण पाहतो की प्रथमेशने लाजवाब असा कमबॅक केलाय. पहिल्या षटकाचा झालाय खेळ समाप्त. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवरती आपण पाहतोय बिनबाद 8 धावा. धाव फलकावरचं हे चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. पहिल्या चेंडूवरती रुद्र चौकार आला होता. असं मला वाटलं होतं की या षटकामध्ये किमान 15 ते 20 धावा होत आहेत की काय. परंतु प्रथमेशने काय जबरदस्त कमबॅक केलाय. पुन्हा एकदा आपल्या संघाची रेल्वे ही ट्रॅकवरती आणले. आणि ज्यामुळेच की काय आपण पाहतोय संघ पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक चांगल्या स्थितीमध्ये आहे, एक सुस्थितीमध्ये आहे. आणि अशाच प्रकारची जर का गोलंदाजी इथून पुढे राहिली तर नो डाऊट जिद्दी मराठा संघ पुन्हा एकदा जिद्दीने या मॅच मध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. तर निश्चितपणे टीमचे सर्व आणि टीमचा सर्वाधिक मोठा ऊर्जेचा स्रोत मी तर असं म्हणेल की पॉवर हाऊस ऑफ जिद्दी मराठा शिडगेवाडी अर्थात गोलंदाज विनोद स्वामी. राईट राऊंड द विकेट. पहिला चेंडू विनोद यांचा उमेश यांच्यासाठी. लोअर फुलटा चेंडू ऑन साइडला. यावेळेस मात्र खरपूस समाचार आले आता मात्र सांगतायत विनोद स्वामी यांना स्वॅग से करेंगे सबका स्वागत केलं विनोद स्वामी यांचं या वर्षीच्या हंगामामध्ये या षटकाराच्या माध्यमातून उमेश यांच्या करवी. उमेश
एक धडधाकड शरीर यष्टी असलेला हा फलंदाज आहे आणि प्रामुख्याने याची ही सर ओळख आहे. मोठे फटके, आकाशाला गवसणी घालणारे फटके, गगनचुंबी फटके, नेत्रदीपक टोलेबाजी आणि स्ट्रॉंग झोन आहे ऑन साइड नो डाऊट आणि त्या क्षेत्रामध्ये खेळलेला फटका 6 धावांची मोहोर लावतोय षटकाराच्या माध्यमातून. विनोद यांचं स्वागत केलं गेलंय या वर्षीच्या हंगामामध्ये या षटकाराच्या माध्यमातून. यावेळेस प्रयत्न जबरदस्त होता. खूप चांगला प्रयत्न. कॅच सुटली नो डाऊट. परंतु ज्या प्रकारे तुम्ही तुमच्या टीमसाठी 3 धावा रोखल्यात ना, याचं देखील कौतुक करावं लागेल. अक्षरशः मित्र असं म्हणलं की पॉईंटला उपस्थित असलेल्या क्षेत्रक्षेत्रीने अपेक्षा देखील केली नव्हती की हा फटका अशा प्रकारे माझ्याकडे येईल. परंतु क्विक रिॲक्शन दाखवली. ॲक्शन खूप चांगल्या पद्धतीने एक्झिक्यूट केली. हातामधून झेल सुटला, परंतु 3 धावा रोखण्यामध्ये यशस्वी जरूर झालेत. क्षेत्ररक्षणाची सजावट जर का सांगायची म्हटली तर 4 क्षेत्ररक्षक ऑन साइडला आहेत 30 यार्ड सर्कलच्या बाहेर. आणि मी तर एवढंच सांगेल की कदाचित ऑन साइडला सातत्याने केला जाणारा हा भडीमार आहे त्याच्यावरती कुठेतरी रोख लावायचा आहे गोलंदाज विनोद यांना. एक अनुभवी खेळाडू आहेत. गेली कित्येक वर्ष सातत्याने उन्हाळे पावसाळे या क्रिकेटचे विनोद स्वामी यांनी जवळून पाहिलेत. जेव्हा पडता काळ होता याच पाटण तालुक्याचा, त्यावेळेला मात्र एक हक्काचा शाश्वत चेहरा म्हणून विनोद स्वामी यांना पाहिलं गेलं. जेव्हा कोण नव्हतं तेव्हा विनोद स्वामी होते. मी तर असंच म्हणेल. परंतु दिवस बदलला, काळ बदललं, क्रिकेट प्रगती करू लागलं. बघता बघता क्रिकेट प्रत्येकाला एक वेगळ्या उंचीवरती घेऊन जाऊ लागलं. आणि आता मात्र असोसिएशन आपण पाहतोय, आता आपण कमिटी पाहतोय, आता मात्र आपण प्रत्येक वेगवेगळ्या मर्यादित असलेल्या स्पर्धा आपण पाहतोय. परंतु तो काळ देखील मला आठवतोय मित्रांनो. या 5-6 वर्षा आधीचा, जेव्हा जिद्दी मराठा प्रतिष्ठानच्या माध्यमातून मोठमोठ्या क्रिकेटच्या स्पर्धा याच परिसरामध्ये होत होत्या आणि प्रत्येक ओपनचा खेळाडू अक्षरशः वेटिंगवरती असायचा की मला ती नवी मुंबईची जिद्दी मराठा प्रतिष्ठानची ओपनची क्रिकेटची स्पर्धा खेळायची. आणि नो डाऊट क्रिकेटसाठी विनोद स्वामी यांनी जेवढं दिलंय ना, ते मित्र असंच म्हणेल की 100पेक्षा अधिक आहे. यस, निश्चित स्वरूपाने चांगला कमबॅक राहिला विनोद स्वामी यांचा. पहिल्या चेंडूवरती षटकार जरूर आला, परंतु त्यानंतरचे सलग ते 3 चेंडू इथे निर्धाव टाकले त्याने. कमबॅक काय असतो ना रुद्र, तो आज मात्र तुझ्या वडिलांनी निश्चित स्वरूपाने दाखवलाय. धीम्या गतीने टाकलेला चेंडू यावेळेस मात्र जागा बनवली. पुन्हा एकदा ऑन साइडला आकाशाला गवसणी घालणारा हा नेत्रदीपक स्ट्रोक चेंडू येतोय सरळ प्रेक्षकांमध्ये. 6 धावांचा धमाका इथे पाहायला मिळालाय फलंदाज अनिकेतच्या बॅटिंगमधून. तब्बल 5 चेंडू निर्धाव खेळलाय अनिकेत आणि 6व्या चेंडूवरती अनिकेतने षटकार लगावलाय. देरीसही दुरुस्त, परंतु डोळे उघडलेत ही चांगली गोष्ट. तर 2 षटकांचा होतो खेळ समाप्त. 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर मात्र जाऊन थांबलाय 21च्या घरामध्ये. आणि सरासरी जर का सांगायची म्हटलं तर 10.50 आहे. पहिल्या षटकामध्ये 8 धावा आल्या. हे षटक थोडंसं महाग पडलंय. रुद्र थोडासा विचार करतोय, बोटाची नखं कापतोय, आईला पप्पांच्या विरोधात थोडं धावा खर्च झाल्यात, परंतु आमचा संघ कमबॅक करेल हे देखील अभिमानाने सांगतोय. 21 स्कोर कार्ड वरती 2 षटकांचा झाला खेळ समाप्त. बिनबाद एक चांगली सुरुवात, एक दर्जेदार इथे मात्र दोन्ही संघाच्या विरोधामध्ये आपण खेळाला तडजोड खेळ पाहायला मिळतोय. परंतु या दोन्ही पेअरने एक चांगली शाश्वती पूर्ण करून देणारी परिपक्व भागीदारी दाखवली. बॅकफुटला गेले, जागा बनवली, पॉइंट्सच्या डोक्यावरून चेंडूला मात्र भिरकावून लावलाय. चेंडू वेगाने सरसावतोय, सीमारेषेच्या पलीकडे जातोय. क्रिकेटचा पुस्तकी फटका, कॉपी ऑफ बुक स्टाईल मध्ये खेळलेला 4 धावांसाठी येतोय हा चौकार. 25 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. चांगला फटका. उमेशचं कौतुक करावं लागेल. काय कमालीची बॅटिंग करतोय. 2 जीवनदान भेटलेत उमेशला. 2 जीवनदान भेटले. एक जीवनदान पहिल्या षटकामध्ये 3ऱ्या चेंडूवरती आणि एक जीवनदान मागील षटकामध्ये विनोद यांच्या षटकामध्ये. आणि या जीवनदानचा तो फायदा घेतल्याशिवाय राहणारच नाहीये. नवीन गोलंदाज वैयक्तिक कोट्यातील पहिलं, सांघिक कोट्यातील 3रं षटक घेऊन आलेत गोलंदाज सतीश. एक भरभक्कम शरीर यष्टी, एक उचपुरा खेळाडू. ज्या प्रकारची त्याची शरीर यष्टी आहे आणि एवढ्या चांगल्या शरीरयष्टीला घेऊन वेगवान गोलंदाजी करणं प्रत्येकाला तेवढं सोपं नसतं. परंतु तुमच्याकडे जर का जिद्द असेल तर हे सर्व काही शक्य आहे. माझ्या संघाच्या नावामध्ये जिद्द आहे आणि मी देखील जिद्दी खेळाडू आहे हे सतीश सांगतायत. चांगली गोलंदाजी. पहिल्या चेंडूवरती मोठा फटका पडल्यानंतर हा कमबॅक चांगला राहिलाय.
स्टंडला सोडून जाणारा चेंडू, पंचांचा इशारा, इट्स वाईड बॉल. एक्स्ट्राच्या माध्यमातून एक धाव जरूर ॲड होईल स्कोर कार्डवरती. धावा येणं गरजेचं आहे. मग ते एक्स्ट्राच्या माध्यमातून येवो किंवा मोठ्या फटक्यांच्या माध्यमातून येवो, धावा येणं गरजेचं आहे आणि त्या धावा येत आहेत. चांगला कमबॅक. टाळ्यांचा कडकडाट इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये सांगतोय की हो सतीश, आम्हाला तुझी गोलंदाजी आवडली. पाठीराखे असणं गरजेचं आहे मित्रांनो. पाठीराखे जेव्हा असतात आणि त्या पाठीराख्यांमुळे एक वेगळी ताकद प्राप्त होते. ऊर्जेचे स्रोत असतात आपले पाठीराखे आणि त्यांची पाठराखण जेव्हा होते ना, तेव्हा खेळायला मजा येते. आणि हो यस, इथे विकेट संपादित केली जाणार का? सतीशने दाखवलाय कमबॅक. व्हॉट अ कमबॅक. सतीशला मिळतं मोठं यश आणि पहिल्या भागीदारीचा सुरंग इथं मला लावला गेलाय गोलंदाज सतीशच्या माध्यमातून. पहिलं मोठं यश टीम जिद्दी मराठा शेडगेवाडी संघाला. जबरदस्त क्रिकेट, जबरदस्त क्रिकेट, चांगलं क्रिकेट, हवं तसं क्रिकेट. पहिल्या काही षटकांच्या चेंडूंमध्ये फलंदाज हवी होताना पाहायला मिळाले. आता मात्र आपण पाहतोय गोलंदाज सतीशच्या माध्यमातून गोलंदाज हवी होताना पाहायला मिळत आहेत. कधी छत्रपती 11 तर कधी जिद्दी मराठा, कधी कोळेकरवाडी तर कधी मात्र शेडगेवाडी, कधी इकडे तर कधी तिकडे तर कधी पलीकडे. सामना मात्र रोमांचक स्थितीमध्ये पहिल्या 17 मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आणि अशाच प्रकारे जर का क्रिकेट चालत राहिलं तर प्रेक्षकांना जे हवंय ना ते सर्व काही आज पाहायला मिळेल. सातारा स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून जे क्रीडा रसिक आमच्या समेत जुडले गेलेत त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत आम्ही करतोय. आम्ही समजू शकतो एकीकडे एबीपी माझा, एकीकडे IPN 7 चालू आहे, दुसरीकडे मॅच देखील पाहिजे. म्हणजे आज दुग्ध शर्करा योग आपल्याला पाहायला मिळतोय. दोन मजा. आज मात्र सुपर सॅटरडे जरूर पाहायला मिळतोय. धीम्या गतीने यावेळेस मात्र चेंडू टाकला गेला होता. निर्धाव चेंडूची इथे मात्र सांगता होते. या निर्धाव चेंडूच्या बरोबरीने मात्र षटक जवळजवळ संपुष्टामध्ये येतंय की काय, कारण की 5 चेंडू झालेले आहेत. धावसंख्या स्थिरावलेली 26 षटकामध्ये. बघा या षटकामध्ये आतापर्यंत अवघ्या 5 धावा खर्च केल्यात गोलंदाज सतीश यांनी. चांगला चेंडू. पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर उर्वरित 5 चेंडूंमध्ये अवघी 1 धाव खर्च करत काय कमालीची गोलंदाजी केली या सतीशने. 1 विकेट संपादित करत एक मोठा फलंदाज उमेशला घरचा रस्ता दाखवलाय. सतीशने जी गोलंदाजी केली आहे ना, ही गोलंदाजी जिद्दी मराठा संघाला एक वेगळी ताकद देऊन गेली आहे मित्रांनो, यात शंका नाहीये. 3 षटकांचा झालाय खेळ समाप्त आणि स्कोर कार्डवरती आपण पाहतोय 26 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. तर निश्चित स्वरूपाने आपण पाहतो की नवीन फलंदाज जो मैदानाच्या आतमध्ये आला अजय, जो आहे अनिकेतचा भाऊ. अजय आणि अनिकेत अर्थातच 2 बंधूंची जोडी आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. आणि क्वचितच अशा प्रकारचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये असे भरपूर सारे किस्से आहेत. सध्याच्या घडीला ग्रामीण क्रिकेटमध्ये असे भरपूर किस्से आहेत. असं सांगायचं म्हणलं तर ज्यावेळेला अशा 2 बंधूंची जोडी मैदानाच्या आतमध्ये येते ना,
तेवढा मात्र क्रिकेटची ही लढाई अधिक 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 सुंदर आपल्याला पाहायला मिळते. तर जरूर पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये जाऊयात. जवळ सर्वच निकाल हे महायुतीच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि दुपारचे 1:30 वाजलेत. अजून 1 ते 1.5 तासाचा अवधी आणि त्याच्यानंतर संपूर्ण चित्र स्पष्ट होईल. संपूर्ण देशाचं लक्ष या विधानसभेच्या निवडणुकीवरती लागलं होतं महाराष्ट्राच्या. कारण की आर्थिक खजिना आपल्याकडे आहे, महाराष्ट्राकडे आहे आणि महाराष्ट्र ज्या दिशेने प्रगती करतोय, आवर्जून अभिमानाने सांगू वाटतं, की आज जेवढे इन्व्हेस्टर्स महाराष्ट्रामध्ये येतात, ते आवर्जून सांगतात, की महाराष्ट्रामध्ये आम्हाला अधिक सुरक्षितता वाटते. महाराष्ट्रामध्ये बिझनेस करत असताना आम्हाला ज्या सर्व गोष्टी हव्या असतात, त्या सर्व गोष्टींची पूर्तता योग्य वेळेवरती होते. त्यामुळे आम्हाला महाराष्ट्रामध्ये बिझनेस करण्यासाठी सुखकर वातावरण वाटतं आणि त्यामुळेच की काय संपूर्ण देशाचं लक्ष हे महाराष्ट्राच्या या विधानसभेवरती होतं आणि विधानसभेचा निकाल हा थोड्याच वेळामध्ये तुमच्या समोर जरूर येईल. ऐरोली मतदारसंघाबद्दल सांगायचं म्हणलं तर गणेशजी नाईक साहेब आघाडीवरती आहेत. त्याच्यानंतर दुसरीकडे सांगायचं म्हणलं तर पुन्हा एकदा भरत शेठ गोगावले आघाडीवरती आहेत. पनवेलचा विचार जर का केला तर प्रशांतदादा ठाकूर साहेब महायुतीच्या आघाडीवरती आहेत. जवळ शीट शीटबद्दल जर सांगायचं म्हणलं तर महेशदादा शिंदे हे जिंकल्यातच जमा आहेत, याच्यात काही शंका नाहीये. मानखटावबद्दल जर सांगायचं म्हणलं तर पुन्हा एकदा जयाभाऊ विजयी झालेले आहेत. गोपीचंदजी पडळकर साहेब भारतीय जनता पार्टी अर्थातच जत विधानसभा इथं मात्र विजयाचा गुलाल त्याने फडकवलाय. म्हणजे जवळ सर्व विधानसभेचे निकाल हे आलेले आहेत आणि फक्त एक औपचारिकता इथे शिल्लक आहे. ती औपचारिकता मात्र जवळ 3च्या दरम्यान आपल्या समोर जरूर येईल. 35 रन्स स्कोर कार्डवरती आलेत. तर बघा बोलता 4 षटकं कधी संपली ही देखील आम्हाला कळली नाहीयेत आणि धावफलकावरती अवघ्या 35 धावा पुन्हा एकदा नोंदवल्या गेल्यात. मागील सामन्यामध्ये देखील अशीच माफक धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाली आणि या मॅचमध्ये जर देखील सांगायचं म्हटलं तर शेडगेवाडी जिद्दी मराठा आमची जिद्द काय आहे गोलंदाजांकडे हे मात्र गोलंदाजांनी दाखवली आहे. परंतु आता फलंदाजांकडे असलेली जिद्द आम्हाला पाहिजे आणि ती जिद्द आम्हाला पाहायला मिळणार का? येणाऱ्या 4 षटकांमध्ये आवश्यकता असेल ती म्हणजे विजयासाठी 36 धावांची 9.00 ची सरासरी तुम्हाला गाठावी लागेल. परंतु छत्रपती 11 संघाबद्दल एक आवर्जून गोष्ट मला सांगू वाटते. या टीमकडे असलेला गोलंदाजीचा तोफखाना हा एवढा कणकर आहे जो मात्र या 36 धावांना रोखण्याची क्षमता ठेवतो. म्हणजे विनोद स्वामींनी टाकलेलं पहिलं पाऊल हे पहिल्या सत्रामध्ये अचूक टप्प्यावरती तर पडलंय, परंतु दुसऱ्या सत्रामध्ये आव्हान थोडंसं वाढलंय. छत्रपती 11 संघाचे ते कर्दनकाळ गोलंदाज यांच्या विरुद्ध खेळत असताना आता विनोद स्वामी यांना एक स्ट्रॅटेजी बनवावी लागेल, एक रणनीती बनवावी लागेल, एक दांडगा अनुभव. क्रिकेटचे भरपूर सारे उन्हाळे पावसाळे विनोद स्वामी यांनी जवळून पाहिले. एक अभ्यासू खेळाडू म्हणून या खेळाडूकडे पाहिलं जातं आणि त्या अभ्यासाचा आणि त्या अनुभवाचा त्या शिदोरीचा इथे कशा प्रकारे वापर केला जाईल, येणाऱ्या 36 धावांचा यशस्वी पाठलाग केला जाणार का? का मात्र छत्रपती 11 संघ विनोद स्वामी सारख्या खेळाडूला थांबवणार? या सर्व प्रश्नांचा उलगडा येणाऱ्या 4 षटकांमध्ये निश्चित स्वरूपाने सातारा स्पोर्ट्स चषक मध्ये आपल्याला जरूर अनुभवायला मिळेल.
तर जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. 36 धावांचा करायचा पाठलाग आणि पाठलाग कशा प्रकारे करायचा असतो हे मात्र जिद्दी मराठा संघ दाखवतोय. पहिल्या चेंडूवरती आलाय जबरदस्त प्रहार, चेंडू येतोय सीमारेषेच्या बाहेर, 4 धावांसाठी चौकार. इनसाइड आउटचा फटका, पहिला चेंडू आणि फलंदाज शुभमच्या बॅटिंगमधून आपल्याला पाहायला मिळतोय हा चौकार. अनिकेत मित्रांनो गोलंदाजाच्या मार्कवरती आपण पाहतोय आणि अनिकेतच्या विरोधामध्ये पहिलाच फटका, काय आश्वासन देणारा फटका होता, काय शाश्वती देणारा फटका होता, काय कॉन्फिडन्स दर्शवणारा हा फटका होता. सर्व काही या फटक्यामध्ये आपल्याला पाहायला मिळालं. लगेचच आपण पाहतो की क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा फेरबदल केला गेलाय. बघा, क्षेत्ररक्षणाला अनुसरून गोलंदाजी करण्याची क्षमता जर का तुमच्याकडे आहे तर यस, तुम्ही टेनिस क्रिकेटमध्ये एक चांगले गोलंदाज आहात. वाईड बॉलचा इशारा इथे मात्र आपण पाहतोय. एक्स्ट्राच्या माध्यमातून एक धाव जरूर ॲड होईल. सिंगलने मात्र धावफलक पुन्हा एकदा थोडंसं वधारतंय. एकने मात्र पुढे जाते. 5 धावा या स्कोअर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 36चा पाठलाग करायचा आहे. प्रत्युत्तरादाखल मात्र एक चांगली सुरुवात, एक बिग ब्लास्ट आपल्याला पाहायला मिळालाय. बॅकफुटला जागा बनवली आहे. पुलचा फटका, चेंडूला अक्षरशः खेचून काढलंय, वडलंय, क्रॉस बॅटेड स्ट्रोक, चेंडू जातोय सीमारेषेच्या पलीकडे, 4 धावांसाठी आलाय. बॅक टू बॅक अजून एक चौकार. काय फटका खेळलाय. शुभमच्या पावलांचा जर का विचार केला रिप्ले मध्ये आपण पाहू शकता. बॅकफुट वरती गेले, जागा बनवली, पावलांचा वापर, क्रॉस बॅटेड स्ट्रोक, चेंडू ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर चाललेला, त्याला अक्षरशः लपेटलंय आणि भिरकावून लावलंय सीमारेषेच्या पलीकडे. वा, काय टॅलेंटेड क्रिकेट आहे हा खेळाडू. आणि ज्या प्रकारे त्यांनी मात्र इथे फटकेबाजी दाखवली आहे ना, ती खरंच चर्चेचा विषय. अजून एक सुंदर स्ट्रोक, पुस्तकी फटका, इनसाइड आउटचा देखना स्ट्रोक. मैदानाच्या चौफेर मी टोलेबाजी करू शकतो, माझ्याकडे क्रिकेटचा क्लास आहे, पुस्तकी फटक्यांच्या माझ्याकडे अभ्यास आहे आणि आज सर्व टेक्निकल स्ट्रोक्स मी पहिल्याच मॅच मध्ये खेळत आत्मविश्वासाने माझ्या संघनायकाला एकच सांगू इच्छितो, हो मी तयार आहे या हंगामाला. फलंदाज शुभम, 3 चेंडू सलग 3 चौकार. संपूर्ण हंगामामध्ये ही चर्चा होणारच. जिद्दी मराठा संघाचा फलंदाज शुभम, ज्यांनी मात्र या वर्षीच्या हंगामामध्ये चौकारांची हॅट्रिक कंप्लीट केली आहे. तसं सांगायचं म्हणलं तर रुद्र मला सांगतायत की शुभम आमच्या टीम मधला छोटा बाहुबली आहे. हा छोटा बाहुबली आहे तर मोठा बाहुबली कुठे आहे? ओके ओके, चांगला फटका, चांगला फटका, देखना स्ट्रोक, सलग 3 चेंडू 3 चौकार. शुभमची बॅट तळपली मैदानाच्या आतमध्ये. क्रॉस बॅटर स्ट्रोक, अनिकेत, वा क्या कमबॅक आहे अनिकेत, खूप चांगला कमबॅक. 3 मोठे फटके विरोधामध्ये लगावल्यानंतर कुठल्या प्रकारे दबावाला, दडपणाला बळी न पडता स्वाभाविक क्रिकेट माझा काय आहे हे अनिकेत जाणतो. काय घडलंय याहून अधिक महत्वाचं आहे काय घडवायचंय, आणि कदाचित त्याच्याकडेच टाकलेले पाऊल म्हणावं लागेल. एक चांगला कमबॅक अनिकेतच्या माध्यमातून होतोय. 13 धावा स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. ऑफ स्टिकला सोडून जाणारा चेंडू, वाईड बॉलचा इशारा मात्र जरूर आमचे पंच अमन सिंग आमच्यापर्यंत दर्शवत आहेत. या संपूर्ण स्पर्धेमध्ये जर सांगायचं म्हटलं तर संपूर्ण कव्हरेज यूट्यूबच्या माध्यमातून अर्थात SS लाईव्ह, सातारा स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून केलं जातं. कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण पाहतोय की गंभीर सर असतील, त्याचबरोबर मी प्रशांत पुजारी आपल्या सेवेसाठी दाखल झालोय. स्कोर बुकमध्ये देखील आपण पाहतोय की आमचे गुणलेखक मित्र राजेश साळवी आहेत आमच्याबरोबर. खूप चांगली गुणलेखाची भूमिका दर्शवत आहेत आणि रत्नागिरीवरून ते आलेत असं म्हणायला काय हरकत नाही आहेत. त्यांचं नेटिव्ह आहे, त्यांचं गाव आहे रत्नागिरी. आणि त्याचबरोबर सांगायचं म्हटलं तर एक सुसज्ज असं वातावरण, एक सुसज्ज असं आयोजन, एक शिस्तबद्ध क्रिकेटची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. हंगाम सुरू झालाय. दिवाळी झाली रे झाली की फराळ संपलाय हा प्रश्न नसतो. दिवाळी झाली रे झाली, फराळ संपलाय हा प्रश्न असतो. क्रिकेटची मीटिंग लावा ही चर्चा संपूर्ण व्हॉट्सअपच्या ग्रुपला असते. कारण की दसऱ्याचं पूजन झालं की चर्चांना उधाण येतं. दिवाळी झाली रे झाली, मीटिंग बसते आणि कधी एकदाचा नोव्हेंबर येतोय हे डोळ्याच्या समोर असतं. आणि नोव्हेंबरचे शेवटचे 2 सप्ताह जे असतात त्याच्यामधला सॅटर्डे संडे हा मात्र असतो तो म्हणजे आणि खूप 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 चांगली मात्र आपण पाहतो की स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. पहिली क्रिकेटची स्पर्धा 3 महिने ते 4 महिने चालणारा क्रिकेटचा हंगाम. 5 बॉल झालेत. यश संपादित जरूर झालंय. चांगला कमबॅक म्हणावा लागेल.
राऊंड द विकेट. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये असेल. अजून एक मोठं यश, बॅक टू बॅक दुसरा झटका अनिकेतच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. कम्मालीचा कमबॅक, कम्मालीचा कमबॅक. मी आधीच सांगितलं होतं काय घडलंय याहून अधिक महत्वाचं काय घडवायचंय. अनिकेतने कदाचित त्याच गोष्टीवर तिला अनुसरून गोलंदाजी केली आणि परिणामादाखल मात्र आपण पाहतोय की फलंदाज प्रथमेश देखील बाद झालाय. बघा प्रथमेश एक नवोदित चेहरा आहे, थोडासा विचार करावा लागेल. आपल्या संघाला गरज काय आहे ते समजून घ्यावं लागेल. त्याच्याबरोबर असलेले सिनियर्स खेळाडूंनी तिथला कुठेतरी कानमंत्रा देणं गरजेचं आहे. मोठे फटके खेळण्यासाठी येस आमच्याकडे बॅट्समन आहेत. शुभमनी चांगली सुरुवात करून दिली होती. विनोद स्वामी सारखा अनुभवी खेळाडू मैदानाच्या आतमध्ये तो क्षमता ठेवतो मोठे फटके खेळण्याची. आणि अशा परिस्थितीमध्ये प्रथमेशचं काम काय होतं हे प्रथमेशला कदाचित कळून चुकलं असेल. बादून तंबूच्या आश्रयाला आलेला आहे प्रथमेश. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दीपेश आलेत. विनोद स्वामी मैदानाच्या आतमध्ये संघाचे तारणहार आहेत. जोपर्यंत विनोद स्वामी मैदानाच्या आतमध्ये आहेत तोपर्यंत जिद्दी मराठा संघ आत्मविश्वासाने लढेल. तर बघूयात पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर झालेला आहे 13-14 माफ करा. आणि येणारे 18 चेंडू आवश्यकता असेल ती म्हणजे 21 धावांची. 18-21 18 चेंडू 21 धावांची आवश्यकता. 36 माफ करा 22. 18 चेंडू 22 ची आवश्यकता होती आणि पहिला चेंडू आलाय निर्धाव. 18-22 पहिला चेंडू निर्धाव. 17-22 चं लक्ष. 36 चं लक्ष होतं. 14 रन आलेत. 3 चौकार 2 वाईट. दोन वाईट आलेत. 2 वाईट टाकले तुम्ही अनिकेत. नवीन गोलंदाज आपण पाहतोय गोलंदाज ऋषिकेश आलेत. चांगला चेंडू होता यावेळेस मात्र मनगटाच्या साह्याने ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, थोडासा संयम दाखवण्याचा प्रयत्न करतायत. 18 मध्ये 22 चं लक्ष होतं. विनोदला माहिती आहे स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये एखाद गोलंदाज आपल्या पट्ट्यामध्ये येईल, आपल्या तावडीत येईल, ज्याचा आपण समाचार घेऊ शकतो. परंतु इथे कुठेतरी मैदानावरती तटस्थ राहणं गरजेचं आहे. वरपी चेंडू होता ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, नीटचा चेंडू संपर्कामध्ये येत नाहीये. बॅटीची बॉटम एज घेत चेंडू मात्र येतोय सिली मिडॉनच्या क्षेत्रामध्ये. एकच धाव इथं मात्र प्राप्त होते. चांगला कमबॅक म्हणावं लागेल मागील 5 चेंडूंवरती. अनिकेतचे ते 2 चेंडू 2 विकेट संपादित करणारे. त्याच्यानंतर सुरुवातीचे हे 2 चेंडू जे मात्र हाताळले गेले ऋषिकेश यांच्या माध्यमातून खूप चांगले झाले ते 5 चेंडू गोलंदाजीच्या दृष्टिकोनातून. यावेळेस मात्र चेंडू आतमध्ये येतोय, यष्ट्यांचा वेध घेतोय, फर्निचर डिस्ट्रॉय करतोय, विकेट संपादित करतोय. आणि मी या सामन्याच्या इनिंग ब्रेकमध्ये सांगितलं होतं छत्रपती 11 संघाकडे गोलंदाजीचा तोफखाना आहे आणि त्या तोफखान्याचा वापर कशा प्रकारे करायचा आहे हे त्यांना माहिती आहे. आणि पहिला सुरुवात शुभमने खूप चांगली करून घेतली, परंतु लालच बुरी बला आहे हे शुभमला जाणवलं. तो बाद झाला आणि तिथून मात्र संघाला उतरती कळा लागली. संघ थोडासा बॅकफुटवरती आलाय. छत्रपती 11 संघाने बाउन्स बॅक केलाय, कम बॅक केलाय, पुनरावृत्ती केली सामन्यामध्ये. आता पकड मजबूत केली. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 14 धावसंख्येवरती धावसंख्या स्थिरावलेली. उद्या रविवार आहे. मुंबईची यस स्कोर 14 आहे. 1 मिनिट सॉरी 15 सॉरी 15 आहे. 15 धावा आहेत माफ करा. 4 चेंडूचा खेळ मात्र इथे समाप्त झालाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सागर आलाय. लोअर फुलटा चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक कन्फ्यूज. 1 रन पूर्ण, दुसरीचा कॉल आणि 2 धावा देखील पूर्ण झाल्यात. तिसरीसाठी कॉल आणि वा काय चतुराई दाखवली. जिथे होती 1 तिथं मिळाल्या 4. दसरा झाला, दिवाळी झाली, परंतु बोनस आता मिळाला मैदानाच्या आतमध्ये, तो म्हणजे टीम जिद्दी मराठा संघाला. 4 धावा स्कोर कार्ड वरती येत आहेत. 19 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात.
तर थोडीशी इजा कदाचित खेळाडूला झाली आहे. अंपायरला विचारून जायचंय, पंचांना विचारून जायचंय. पंचांची अनुमती घेऊनच जायचंय जर गरज असेल तर. कुठल्या खेळाडूने पंचांची अनुमती न घेता जर का मैदानाच्या आतमध्ये जाण्याचा प्रयत्न केलात तर मात्र तुमच्यावरती कडक कारवाई केली जाईल. तर जाऊयात पुन्हा एकदा. बारा बॉल 16. चला पाणी घेऊन जायचं 12th मॅन. तर जाऊयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. 20 धावा स्कोर कार्ड वरती. पंचांचा इशारा वाईट बॉल आणि त्याचबरोबर एक 1 बाउन्स उसळी ही वॉर्निंग देखील आली आहे. थोडासा एकतर्फी सामना आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. दुपारच्या सत्रामध्ये आपण आलोय. बघता बघता 2 कधी वाजले कळले देखील नाहीयेत. आणि आता मात्र घड्याळीचे ठोके तर आम्हाला सांगतायत 2 वाजलेत. परंतु पोटातले ठोके आम्हाला सांगतायत की आता मेजवानी हवी आहे. फटाक्यांचा कडकडाट जवळ भरपूर काही सांगतोय. हुक केलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने, परंतु घोषांकित क्षेत्रामध्ये चेंडू विसावतोय जिथे मात्र मिळेल 1 धाव. तर जरूर आपण पाहतोय की मैदानाच्या आतमध्ये स्वामी आता हात खुले करतायत. पहिला जो संयम होता, संयमाचा बांध आता तुटलाय माझ्या. मी जास्त वेळ शांत राहू शकत नाहीये. आता माझं जे रुद्ररूप आहे ते मात्र मी तुम्हाला जरूर दाखवेल. आणि हात खुले करण्याला सुरुवात कुठे मात्र स्वामी करतायत की काय. डिफेन्सिव्ह स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. 12 मध्ये 16ची आवश्यकता होती. पहिल्या चेंडूवरती सिंगल आली. आत्ताचा डॉट चेंडू आलाय. पहिला बॉल वाईड होता, त्याच्यानंतर सिंगल पाहायला मिळाली आणि आताचा मात्र डॉट बॉल येतोय. म्हणजे 2 चेंडूचा खेळ समाप्त झालाय आणि या 2 चेंडूमध्ये 2 धावा खर्च केल्यात. त्या म्हणजे गोलंदाज अंकित यांनी.
मोठा फटका, चेंडू हवेमध्ये, उमेश चेंडूच्या खालती येत आहेत, मोठी सफलता, जबरदस्त गोलंदाजीचं प्रत्यक्षीकरण. फलंदाज इथे मात्र विनोद स्वामी बाधून तंबूच्या आश्रयाला येत आहेत आणि ज्या गोलंदाजीची अपेक्षा होती ना ती गोलंदाजीची चुणूक कुठेतरी दाखवतात हे गोलंदाज अंकित आणि आपल्या टीमला मोठं यश प्राप्त केलंय फलंदाज विनोद यांना तंबूचा आश्रय दाखवून. तर थोडंसं पुन्हा एकदा मॅचकडे फोकस करूयात. सातत्याने होणाऱ्या क्षेत्ररक्षणामधल्या या चुका आपल्या संघाला कुठेतरी पराभवाच्या दरीमध्ये ढकलू शकतात, याच्यात कुठलीच शंका नाहीये. आणि काहीसं ते चित्र आपल्याला पाहायला मिळते. जिथे एक होती तिथे आपल्याला चौकार पाहायला मिळाला. आता मात्र आपण पाहतो जिथे सिंगल होती तिथे आपल्याला डबल पाहायला मिळाले. सातत्याने 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 या ज्या चुका होत आहेत याचा परिणाम मात्र आपण पाहतोय की संघ अडचणीमध्ये गुरफटला जातोय. आधीच माफक धावसंख्येचं आव्हान उभं केलं गेलं होतं छत्रपती 11 संघाकडून आणि याच धावला संख्येला सुरक्षित करत असताना क्षेत्ररक्षणाची साथ कुठेतरी मिळत नाहीये आणि परिणामादाखल आपण पाहतोय धावसंख्या हळूहळू करून पुढे जातली आहे. अकुटापेची लाईन यावेळेस मात्र पूल करण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र नीटचा समजू शकले नाहीयेत. डॉट बॉलचा इथे मात्र खेळ समाप्त होतोय. टोटल स्कोअर बद्दल जर सांगायचं म्हणलं तर 22 धावा स्कोअर कार्ड वरती आल्यात. 14ची आवश्यकता असेल. या षटकातील चेंडू झाले 24 झाल्यात, 24 झाल्यात. आणि या षटकातील चेंडूंच्या खेळाबद्दल जर सांगायचं म्हणलं तर आतापर्यंत चेंडू झालेले आहेत 5. 24 धावा झाल्या, 24. 5 बॉल झालेत म्हणजे गोलंदाजांनी कमबॅक केलाय. एक चांगला चेंडू. यावेळेस मात्र त्रिफळा उद्ध्वस्त, मधली दांडी इथे मात्र उडवली गेली. फलंदाज मात्र बाद होत आहेत आणि फलंदाज सतीश ज्यांनी मात्र खूप चांगलं षटक हाताळलं होतं मागील सत्रामध्ये, त्यांना दाखवला तंबूचा रस्ता. सामना होता कुठे, सामना आलाय कुठे. सामन्याला सुरुवात जेव्हा झाली होती या सत्रामध्ये त्यावेळेला असं वाटलं गेलं होतं की जिद्दी मराठा संघ या सामन्याला 3 ओव्हरमध्येच फिनिश करतो की काय, परंतु शुभमच्या बाद होण्यानंतर या संघाला कुणाची तर नजर लागली की काय म्हणावं लागेल. उतरती कळा आपल्याला पाहायला मिळाली. परिणामादाखल आपण पाहतोय संघ गुरफटलाय धावा गोळा करण्यामध्ये. 24 धावा स्कोअर कार्ड वरती आल्यात. येणारं लक्ष असणारे 6 चेंडू 12 धावा, 12 धावा 6 चेंडू. निर्णायक स्थितीमध्ये आलेला सामना कोण जिंकेल, कोण पराभवाला सामोरला जाईल, अशा अख्यांश साऱ्या प्रश्नांचा उलगडा थोड्याच वेळामध्ये तुमच्या समोर होणार आहे. सातारा स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून आयोजित सातारा चषक या स्पर्धेमध्ये असंख्य साऱ्या उलथापालथी आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि याच्यामध्ये अजून एक सामना मात्र सुवर्ण अक्षराने लिहिला जाणार आहे, तो म्हणजे छत्रपती 11 विरुद्ध जिद्दी मराठा संघ. निर्णायक स्थितीवरती आलाय सामना मित्रांनो. पहिले 2 चेंडू जर का अचूक टप्प्यावरती पडले तर गोलंदाजी करणारा संघ या सामन्यामध्ये पकड निर्माण करेल. जर का एखाद मोठा फटका पहिल्या 2-3 चेंडूंमध्ये आला तर मात्र जिद्दी मराठा संघ पुन्हा एकदा मान वर काढेल. कोण जिंकेल, कोण हरेल हे सर्व काय पहिले 2 ते 3 चेंडूमध्ये आपल्याला सर्व काय समजेल. फ्लाइटेड चेंडू, फ्लाइटेड चेंडू, फ्लाइट दिली चेंडूला, फसवा चेंडू. चेंडू टप्पा पडल्यानंतर हलकासा बाहेर निघतोय, फलंदाजाला बीट करतोय आणि याचबरोबर आपण पाहतोय की फलंदाज मोठा फटका जरूर हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खालती, कॅच कंप्लीट, बॅट्समन आउट. मी सांगितलं होतं पहिल्या 2 ते 3 चेंडूंमध्ये या मॅचचं चित्र स्पष्ट होईल. चेंडूवरती संपर्क चांगला होता. मी तर म्हणेन की ताकद कमी पडली की काय, ज्या प्रकारची शरीर यष्टी आहे
या फलंदाजाची त्या प्रकारचा फटका आला नाही आणि ज्यामुळेच की आपण पाहतोय की चेंडू विसावला सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. बॅट्समन आउट झालाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये निलेश. ताकद, टायमिंग दोघांचा अभाव कुठेतरी जाणवला की काय म्हणावं लागेल. कॅल्क्युलेशनच्या गोष्टी असतात, तांत्रिक गोष्टी असतात. सर्वांचं बॅलन्स करणं गरजेचं असतं. तेव्हाच क्रिकेट यशस्वी होतं. काय गोलंदाजी राहिले. अजय आपल्या संघासाठी विजय आणतील का? का निलेश त्यांच्या विरोधामध्ये तडाखेबंद फलंदाजी करतील? दिव्यांगाने टाकला चेंडू, फसवा चेंडू, क्षेत्ररक्षक मिड ऑफ मध्ये, कॅच कंप्लीट. अजून एक धक्का. हादरा क्रमांक 2 या षटकातला. बघा चुकलं कुठं हा जेव्हा प्रश्न जिद्दी मराठा संघाच्या समोर येईल ना, त्यावेळेला मात्र मित्र असं म्हणेल की शुभम या खेळाडूला कुठेतरी स्थिर राहणं गरजेचं होतं. पहिल्या षटकामध्ये एवढी चांगली सुरुवात दिल्यानंतर तुम्हाला कुठेतरी संयम ठेवणं गरजेचं होतं. परंतु तो संयम राखता आला नाही. मधल्या फळीमध्ये खेळत असताना विनोद स्वामी यांनी सिंगल डबलच्या माध्यमातून सावरण्याचा प्रयत्न जरूर केला, परंतु अपेक्षा होती एक हिटिंग फलंदाज त्यांच्या खांद्याला खांदावर लावून उभा राहावा. ती देखील पाहायला मिळालं नाहीये. परंतु जिवंत आहे मॅच अजून. धीम्या गतीने आधीच फलंदाज शफल होत आहेत, खेळून मोकळं होत आहेत आणि त्यामुळेच की काय आपण पाहतोय की या फलंदाजांना बीट करण्यामध्ये गोलंदाज यशस्वी होते. पावलांचा वापर करावा लागेल, थोडंसं शफल व्हावं लागेल, अक्रॉस द लाईन यावं लागेल. अजून एक डॉट बॉल. सलग 5 चेंडू निर्धाव आलेत. शेवटचा चेंडू निर्धाव टाकून या हंगामातलं पहिलं मेडन ओव्हर अजय कंप्लीट करणार का? आणि याचबरोबर निर्धाव षटक. विजय तर होतोय, परंतु एक कारनामा, एक रेकॉर्ड आज मात्र लिहिला गेलाय अजयच्या माध्यमातून. या वर्षीच्या हंगामातली पहिली मेडन ओव्हर टाकणार जर का कोण असेल तर अभिमानाने सांगा, हो हा अजय आहे. ते मात्र आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. हार्दिक अभिनंदन विजय संघाचं आणि त्याचबरोबर जिद्दी मराठा संघ तुमचं देखील मी कौतुक करेल. खूप चांगलं क्रिकेट तुम्ही दाखवलं. या स्पर्धेमध्ये सहभागाची भूमिका तुम्ही दर्शवली. चांगलं सपोर्ट तुमचं राहिलं आणि तुम्ही दिलेल्या या सहकार्याबद्दल तुमचं कौतुक करतो, तुमचा आभार व्यक्त करतो आणि भरपूर साऱ्या शुभेच्छा येणाऱ्या हंगामासाठी तुम्हाला मात्र व्यासपीठाच्या माध्यमातून जरूर देतोय. मी थोडंसं थांबतोय, मी थोडासा ब्रेक घेतोय, परंतु तुम्ही कुठे जाऊ नका. ऐकत